जागतिक किडनी दिनानिमित्त अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे किडनी आरोग्याबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी किडनीचे आजार, त्यांची लक्षणे, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार याबाबत मार्गदर्शन केले. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि अनियमित जीवनशैलीमुळे किडनी आजारांचा धोका वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी रुग्णांच्या तपासणीसाठी सीबीसी, सेरम क्रियाटिनिन, सेरम युरिक ॲसिड, युरिन रूटीन आणि नेफ्रोलॉजिस्ट सल्ला असलेले स्पेशल किडनी केअर पॅकेज अवघ्या 499 रुपयात उपलब्ध करण्यात आले. नागरिकांनी किडनीच्या आरोग्यासाठी नियमित तपासणी आणि निरोगी जीवनशैली अवलंबावी असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर यांनी केले आहे. नमस्कार, मी डॉक्टर विपुल गट्टानी, नेफ्रोलॉजिस्ट, अशोका मेडिकवर हॉस्पिटल आणि माझ्या समवेत डॉक्टर इरावती मॅडम नेफ्रोलॉजिस्ट, डॉक्टर श्याम तलरेजा यूरोलॉजिस्ट आणि डॉक्टर माळी CBTS सर्जन, अशोका मेडिकवर हॉस्पिटल. आज इथे जागतिक किडनी दिवस साजरा करण्यात आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. या ठिकाणी विशेष करून मेडिकवर हॉस्पिटल, अशोका मेडिकवर हॉस्पिटलने मागच्या काही वर्षांमध्ये केलेले किडनी प्रत्यारोपण यांचे रुग्ण आणि त्यांचे स्वकीय यांना बोलून त्यांचा यथोचित सत्कार असा केलेला आहे. त्यामध्ये जे किडनी डोनर आहे त्यांचा सत्कार झालेला आहे आणि त्याबद्दल आजच्या दिवसामध्ये किडनीविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी एक प्रयत्न हा केलेला आहे. सर, एक मिनिट. किडनी दिनानिमित्त तुम्ही काय आवाहन करणार? आजच्या किडनी दिवस निमित्त आम्ही ऑलरेडी जे रुग्ण या मार्गामधून गेलेले आहेत त्यांना आवाहन केलेलं आहे की समाजामध्ये असलेली गैरसमज दूर करावी. त्याचबरोबर या आजाराबद्दल असलेल्या गैरसमजुती दूर व्हाव्यात, या आजाराबद्दल असलेली माहिती इतर रुग्णांना मिळावी. त्याचबद्दल याविषयी असलेली उपचार पद्धती म्हणजे किडनी प्रत्यारोपण, डायलिसिस यासंबंधी असलेली माहिती रुग्णांना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अशोका मेडिकवर या ठिकाणी असलेले उपचार पद्धती, एका छताखाली असलेले जे विशिष्ट प्रयोजन आहे त्यांची माहिती या रुग्णांना देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी मेडिकवर हॉस्पिटलने घेतलेले प्रयत्न हे उचित आहेत आणि त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सर, आतापर्यंत किती किडनी प्रत्यारोपण झालेलं आहे? आतापर्यंत 70 किडनी प्रत्यारोपण आणि 3 यकृत म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पाडण्यात आले आहेत आणि यापुढेही खेडेवर किडनी प्रोग्राम खूप चांगल्या पद्धतीने ते राबवण्यात येत आहेत. तर त्या संबंधीची माहिती पण याद्वारे देण्यात आलेली आहे. सर, यामध्ये काही शासकीय योजनांचा देखील समावेश आहे? हो, यामध्ये शासकीय योजनांचा म्हणजे मुख्यमंत्री निधीतनं किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांना मदत मिळाली आहे. आत्तापर्यंत ज्या रुग्णांनी इथे याचा लाभ घेतलेला आहे जास्तीत जास्त 2 लाखापर्यंतची रक्कम ही मुख्यमंत्री निधीतून उपलब्ध झालेली आहे. तर त्या प्रकारे शासकीय योजनांचा लाभ रुग्णांना देण्यात येत आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रणव माळी. मी अशोका मेडिकवर येथे हृदयरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. मी हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार यांचे शस्त्रक्रिया करतो. पर्टिक्युलरली आजच्या दिवशी म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट रिलेटेडमध्ये मी किडनीच्या नसा जे पेशंटमधील नसांना जोडणे आणि तिचा रक्तपुरवठा चालू करणे याचं काम मी बघतो. माझं या दिवशी आव्हान एवढंच आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांटसाठी आपल्याला सांगितलं जातं तर जितका महत्त्वाचा नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे किडनी रोग तज्ज्ञ असतो तितकंच ऑपरेशन करणारी टीम म्हणजे युरोलॉजिस्ट आणि नसा जोडणारा सर्जन हाही महत्त्वाचा असतो आणि त्यांची उपस्थिती देखील तितकीच महत्त्वाची असते. कारण पहिले जे 3 दिवस किंवा जोखमीचा पिरियड असतो, ICUतला पिरियड असतो, त्यामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात त्यासाठी 24 तास आमची सर्जनची अवेलेबिलिटी आणि सर्जिकल टीमची म्हणजे भूलतज्ज्ञ आणि इतर ज्या काही लोक असतील त्यांची अवेलेबिलिटी फार महत्त्वाची असते. आणि अशा ठिकाणी जर आपण किडनी ट्रान्सप्लांट केलं तर ते पेशंटच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्त चांगलं राहतं आणि लॉंग टर्म रिझल्ट्स डेफिनेटली त्याचे चांगले मिळू शकतात. दरम्यान यावेळी किडनी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांनी अशोका मेडिकवर हॉस्पिटलने केलेल्या सहकार्याबद्दल आपल्या अनुभव सांगितले. नमस्कार, माझं नाव संदीप चौधरी.
मी गेल्या 8 वर्षापासून डायलिसिसवर होतो, पण आता माझं 12 मे 2025 रोजी कॅड्यावर किडनी ट्रान्सप्लांट झालं. आता डायलिसिसमध्ये मला प्रत्येक 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी हॉस्पिटलला डायलिसिससाठी जावं लागायचं आणि आज मला बरोबर 10 महिने झाले. मी ट्रान्सप्लांटनंतर फक्त आत्ता हॉस्पिटलला आलो. फक्त फॉलोअपला जे असेल ते मी सरांकडे जात असतो आणि त्या संदर्भात मला कॅड्यावर किडनी मिळाली. तर अशोका हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद. आणि एकदम म्हणजे डायलिसिसपेक्षा जसं आपलं नॉर्मल व्यक्तीचं लाईफ आहे तसंच माझं किडनी ट्रान्सप्लांटनंतर लाईफ झालेलं आहे. त्यामुळे सगळ्या टीमचं, अशोका हॉस्पिटलच्या टीमचं मी मनापासून धन्यवाद करतो. माझं नाव अश्विनी रामदास गवटे आणि मी भगूरला राहते. माझं आत्ताच 1 महिन्यापूर्वी माझं ट्रान्सप्लांट झाले आहे. माझ्या आईने मला किडनी दिली आहे आणि मी एकदम व्यवस्थित आहे, एकदम फिट आहे. तुम्ही बघू शकता मला. आणि सगळ्यात जास्त सहकार्य आहे ना मला श्याम सर आणि गटाने सरांनी केलेलं आहे. त्यांच्यामुळेच आज मी 2 शब्द बोलू शकते आणि छान आहे आता सध्या व्यवस्थित. यावेळी जागतिक किडनी दिनानिमित्त नागरिकांनी आपल्या किडनीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन नियमित तपासणी, निरोगी जीवनशैली आणि तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख अनूप त्रिपाठी, नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विपुल गट्टाणी, नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर इरावती वाघमारे, यूरोलॉजिस्ट डॉक्टर श्याम तलरेजा तसेच CVTS तज्ज्ञ डॉक्टर प्रणव मारी उपस्थित होते.